शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा 7057512113 आणि 9960962424 या नंबरवर. कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील लहान पुलावर असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या सेतू कमानीचे सुशोभीकरण करण्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सेतू कमानीला गंज लागल्यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करत जनार्दन स्वामी भक्त मंडळ यांनी नगरपालिकेकडे निवेदन दिले आहे. हे निवेदन नगराध्यक्ष पराग संधान यांना देण्यात आले. नगराध्यक्षांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सेतू परिसरातील कमानीचे सुशोभीकरण आणि दुरुस्तीचे काम करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. ही माहिती भक्त मंडळाचे सदस्य गणेश शेजवळ यांनी दिली. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव. काय सांगाल आपण आज नगराध्यक्ष साहेबांना जे निवेदन दिले त्याबद्दल? राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे काही वर्षांपूर्वी आपण जे लहान पुल आहे तिथं काहीतरी नाव द्यावं म्हणून आम्ही मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी सेतू ही कमान आम्हाला उभी करून दिली भक्त मंडळाच्या मागणीला मान देऊन. पण त्या कमानीला आता भरपूर वर्ष झाले, त्या कमानीला गंज लागलाय, तिचं नाव पुसट झालंय, त्यावर सर्वांनी दुर्लक्ष केलं. त्या आत्ताच्या ज्या नगरपालिका निवडणुकीमध्ये परागजी संधान साहेब हे निवडून आले आणि आम्हाला साहेबांवर विश्वास होता की आम्ही जे निवेदन दिल्यानंतर साहेब हे काम पूर्ण करतील. म्हणून आज आम्ही सर्व जय जनार्दन भक्त मंडळाच्या युवकांनी मिळून साहेबांना निवेदन दिले व साहेबांनी आम्हाला आश्वासनही दिलं की आम्ही लवकरात लवकर ते काम पूर्ण करू.